तरी बी त्या मुलीला मिठी मारत होते ते. कसं शक्य आहे? आदित्य सर असं कसं वागू शकतात? पारू बाळा, आत्ता कसला विचार करतेस? त्या मी आदित्य सरांना आज बागेत एका दुसऱ्याच मुलीसोबत बघून आले आहे. काय? वयात त्या ते मिठ्या मारत होते एकमेकांना. पारू बाळा, अगं काय बोलतेस तू? हे बघ, तुझा काहीतरी गैरसमज झाला असेल. आदित्य बाबा नसतील ना ग ते. आत्या, अहो आदित्य सरच होते ते. त्यांनीच मला पत्ता पाठवला होता. तेच म्हणले की स्वतः येऊन डोळ्यांनी बघ म्हणून. मला खात्री आहे ते आदित्य सरच होते. पण आत्या ती जी दुसरी मुलगी होती ती डोळेवाली मुलगी नक्कीच नसणार. डोळेवाली मुलगी मी आहे ना आत्या. आदित्य सरांच्या आयुष्यात दुसरी मुलगी आल्यामुळं मला वाईट नाही वाटत आहे. पण ती समोरची जी मुलगी आहे ना ती डोळेवाली मुलगी असल्याचं नाटक करत आदित्य सरांच्या आयुष्यात येण्याचा प्रयत्न करते आणि फसवते त्यांना ना. हे समजा चुकीचे मला नाही सणवते हे. अरे बाळा, पारू बाळा, मग तू सांगत का नाहीयेस की ती डोळेवाली मुलगी तूच आहेस म्हणून? तू कोणाला सांगणार नाही तोपर्यंत कसं कळणार आहे की ती मुलगी तूच आहेस म्हणून? आणि तू सांगत नाही ना तोपर्यंत आदित्य बाबांना या मुली असं फसवत राहणार आहे. चालणार आहे का तुला? अजिबात नाही चालणार. पण मग मी आदित्य सरांना नको का समजायला? इतके दिवस त्या डोळेवाली मुलीच्या पिरमात असणारा माणूस असं कसं काय वावत जाऊ शकतो कुणाच्या बी पिरमात? पारू बाळा, तुझा नक्कीच काहीतरी गैरसमज झालाय. माझी खात्री आहे की आदित्य बाबा असं नाही वागणार. त्या आणि तुला कळलं का, प्रिया मॅडम अचानक माहेरी जात आहेत. काय? हो, पण असं अचानक का? काहीच कळत नाहीये. आणि अहिल्या मॅडमने तुला चहा घेऊन यायला सांगितलंय. मी चहा करून देते, घेऊन जा. बर.